हॅलो गाईज, तर ही आहे रायगडची ट्रेक आणि दुर्गसागर टीमसोबत मी हे ट्रेक करते आहे. रात्री 9 वाजता निघालो होतो. सकाळी 4 वाजता आम्ही हिरकणी गावात पोचलो. 2 तास झोपून खाऊन पिऊन आम्ही पोचलो पायथ्याशी पोचल्यानंतर आम्हाला सगळे टीम लीडर्स आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत होते, कारण की ट्रेक असल्यामुळे आणि पाऊस चालू असल्यामुळे थोडंफार कठीण जाणार होतं. आणि रायगडच का ह्याचं कारण तुम्हाला नक्कीच पुढे समजेल. आमच्यासोबत होता वैभव दादा, जो आम्हाला गाईड करणार होता आणि तो आम्हाला सांगत होता. ऐका त्याचं. अवतार घेतला हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी. हिरण्यकशिपूचा उन्मत्त झालेला त्याला वर होता, त्याला मारण्यासाठी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला. नरसिंह अवतार घेतल्यानंतर नरसिंह इतका उग्र झाले की त्यांनी पृथ्वीचाच विनाश करायला सुरुवात केली. पण आता ह्या नरसिंह तर देवता आहे, भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि ते अर्धा नर आणि सिंहाचा आयाळ आहे त्यांना. अशा वीराला शमवायचं कसं म्हणून सगळे देव कुणाकडे जातात तर भगवान शंकरांकडे जातात. तुम्ही जर रायगडला जात असाल तर नक्की एखादा गाईड घेऊन जावा, कारण की खूप बारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात, जसं की आर्किटेक्चरबद्दल वगैरे. वैभव दादा मला खूप सुंदर प्रकारे गाईड करत होता. ट्रेक असल्यामुळे फक्त छानच फोटो नाही तर थोडेसे थकलेले, दमलेले आणि एन्थुझियास्टिक फोटोसुद्धा बघायला भेटतील. तर अशा प्रकारे आम्ही हळूहळू वरती चाललो होतो. मेन दरवाजापासून आम्ही वर आलो, फोटोज काढले. नंतर हत्ती तलाव आला, हत्ती तलावानंतर शिरकाई देवी, नंतर आला नगरखाना, बाजारपेठ आणि आता परत आम्हाला दादा काहीतरी सांगतोय, ऐका तुम्ही. आणि पहिल्या ओवीत सांगितलंय की शिवाजी महाराज छत्रपती कसे झाले, कुठल्या शकावलीत झाले. आणि दुसऱ्या ओवीत सांगितलंय की शिवाजी महाराजांनी ह्या गडावर कुठल्या कुठल्या वास्तू निर्माण केल्या. तर त्याचा हा शिलालेख आहे. तर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपण कुठलीही गोष्ट करत असताना पहिल्यांदा गणपतीला वंदन करतो, म्हणून श्री गणपते नमः ही पहिली लाईन लिहिली आहे. आता तुम्ही बघताल की न, तुम्ही जर गुजरात मधला न बघितला तर गणपते मधला न, हिथं तुम्हाला काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इम्पॅक्ट होतील, की तुम्हाला वाटेल की हा चुकीचा शिलालेख आहे का, या अक्षरात काही चूक झाली आहे का, गणपती मधला न असा कसा. मी तुम्हाला सांगितलं की हा शिलालेख कुठला आहे. तुम्ही जर दगड बघितला तर दगड आणि हा दगड मध्ये फरक आहे. आता पहिला शिलालेख प्रासादो जगदीश्वरस्य जगन्नाम नाम वस्तरी, म्हणजे प्रासादो जगदीश्वर म्हणजे काय, हा जगदीश्वराचा प्रासाद आहे. हा जो किल्ला आहे हा जगदीश्वराचा प्रासाद आहे. जगाचा ईश्वर हा जगदीश्वर. त्या प्रासादामध्ये शिवछत्रपती काय झालेत, ते शुद्ध त्रयोदशी दिवशी राजा छत्रपती झालेत. असा हा पहिला ओवीचा शिलालेख आहे. त्यात सगळे तुम्हाला डिटेलमध्ये पाठवून देईल. आता इथं गर्दी आहे, कालवा आवाज सुद्धा येणार नाही, पण हे जर डिटेलिंग आहे कसं कसा वाचायचा, काय झालं, शके कसं, 52 वस्त्रे कसं, ही एक पद्धत आहे वाचायची. की आता ही संस्कृतमध्ये ज्याला संस्कृत जमतं तो सांगू शकतो. काय सांगितलंय की दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलंय की शिवाजी महाराजांनी ह्या गडावर काय काय वास्तू बांधल्या. तर राजसदन बांधलंय, म्हणजे राजाचा राजवाडा बांधलाय. कुंभगृह म्हणजे हत्तीचं गृह बांधलंय. वापी कुपत्राडागार, म्हणजे वापी म्हणजे काय, विहीर, तलाव, पाण्याच्या ज्या वास्तू आहेत त्या, बाग बगीचा बांधलाय. आणि हे सगळं कुणी बांधलंय तर हिरोजींनी बांधलंय. म्हणून त्यांनी लिहिलंय बघा, श्रीमद रायगिरो हिरोजींनी तिष्ठतील यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा शिलालेखाची कीर्ती राहील, असं ह्या एकंदरीत शिलालेखात लिहिलंय. हा शिलालेख 2 ओळीचा, डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंतर सांगेल. ह्या वास्तूचं पावित्र्य म्हणजे हिथं कोणीही घोषणा कधी द्यायची नसते. लोक देत असते, देऊ द्या, पण जर तुम्ही येणाऱ्या पुढच्या काळात जर कधी आला तर हिथं असा दिव्य पुरुष चिरनिद्रा घेतोय की त्याची चिरनिद्रा आपण आरडून ओरडून भंग करण्याचा आपला कुठलाही अधिकार नाहीये. तर तुम्हाला जर ओरडायचं असेल किंवा घोषणा द्यायची असेल ना तर तुम्ही नगरखान्यात द्या, होळीच्या माळावरती द्या, पण कधीही घोषणा आली ना फक्त इथं या. तुम्हाला जर इथली शक्ती जर अनुभवायची असेल कधी तर इथं या, शांत एक साईडला डोळे मिटून बसा आणि इथल्या शक्तीची स्मरण आपल्याकडे घ्या. ही ऊर्जा स्त्रोत काय आहे ना हे तुम्हाला जाणवल. जर कधी मन वाटले आपल्याला की सगळं संपलंय आणि आता कुठेतरी आपल्याला सुरुवात करायची, तर ह्या सुरुवातीसाठी जर कुठे यायचं असेल ना तर हा शिवाजी महाराज एवढा मोठा ऊर्जेचा स्रोत आहे की ही ऊर्जा कमी नाही होणार आहे. ते दिवसेंदिवस यावत चंद्र दिवा करू, म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य राहतील तशी ती वाढतच राहणार.
याच्यानंतर आम्ही 1 वाजता जेवण केलं. आमची टीम लीड करत होता राहुल दादा. त्याच्यानंतर आम्ही गेलो नगारखानाकडे. तिथले स्ट्रक्चर बघितलं. शिवाजी महाराजांची राहण्याची जागा किंवा त्यांनी शेवटचा श्वास जिथे घेतला तीही जागा आम्ही बघितली. आर्किटेक्चर बघितलं. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत रायगडवरती गेल्यावर. रायगड हा एका दिवसात बघण्यासारखा नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही एका दिवसात काही गोष्टी पाहिल्या, काही मिस आऊट केल्या. आम्ही परत निघालो. खाली आलो पाचाड गावात, जिथे जिजामातांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही रायगडचा ट्रेक एंड केला. अशा प्रकारे